शहरातील सर्व तेलुगू भाषिकांची बैठक बुधवारी 28 ऑगस्ट 2024 रोजी पोषम्मा मंदिर सभागृह साईबाबा चौक येथे पार पडली। या बैठकीत समिती स्थापन करण्याचे जाहीर करण्यात आले होते। त्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्हा तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे। त्या समितीचे निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सुंचू, अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा, कार्याध्यक्षपदी हनुमंतू सायबोळू, उपाध्यक्षपदी नागप्पा कामूर्ती, उपाध्यक्षपदी रामलू पोतू, सेक्रेटरी अंबिका गादास, सहसेक्रेटरी अंबादास देवरे, सल्लागारपदी गोविंदराज एकबोटे, सल्लागार गंगाधर बग्गा, सल्लागार वेणुगोपाल म्यानापंतुलू, सल्लागार लक्ष्मय्या गड्डम, प्रसिद्धी प्रमुख बालाजी श्रीचिप्पा आदींची तुर्तास सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। लवकरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व तेलुगू भाषिक उदाहरणार्थ पद्मशाली समाज, तोगटवीर समाज, कुरहीन शेट्टी समाज, वडार समाज, मोची समाज, सकुनसाळे समाज, जांढरा समाज आदी जे तेलुगू भाषिकामध्ये मोडतात त्यांची सर्व अडीअडचणी जाणून घेऊन महिला मेळावा, युवक मेळावा, वृद्ध नागरिकांचा मेळावा आयोजित करून त्या समाजातील अडीअडचणी जाणून घेऊन राज्य व केंद्र शासनाकडे मागण्यांचे निवेदन देणे, तसेच जे काही समाज तेलुगू भाषिकामध्ये मोडतात त्यांनी या समितीमध्ये सामील होऊ शकतात व त्यांना देखील या समितीमध्ये स्थान देण्यात येईल असे सर्व तेलुगू भाषिकातील नागरिकांनी समितीच्या अशोक चौक संपर्क कार्यालयात येऊन भेटू शकतात व त्यांचे म्हणणे देखील मांडू शकतात व त्यांना तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना देखील या समितीमध्ये स्थान मिळू शकतो असे पत्रकाद्वारे निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी कळविले आहे। 4 ऑगस्ट रोजी तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। या समितीचे निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सुंचू, अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा हे श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। गेल्या काही वर्षापासून त्यांनी तेलुगू भाषिक अनेक तेलुगू भाषिकांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत। त्याच पद्धतीने मार्कंडेय रथोत्सवामध्ये आणि बाकीचे तेलुगू भाषिक रथोत्सवामध्ये देखील त्यांनी अनेक प्रकारे सहकार्य केलेले आहेत आणि युवा शक्तीसुद्धा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना या संघर्ष समितीचे अध्यक्षपदी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून मोची समाजामध्ये प्रसिद्ध असलेले हनुमंतू सायबोळू यांना कार्याध्यक्षपद जबाबदार दिलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी देखील सर्व तेलुगू भाषिकामध्ये त्यांनी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। या पुढील काळात सुद्धा त्यांनी तेलुगू भाषिकांसाठी प्रयत्न करावा या निमित्ताने त्यांचे कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने ते संघर्ष समितीचे हनुमंतू सायबोळू आणि त्याचं उपाध्यक्षपदी म्हणून तिप्पण्णा गणेरी तोगटवीर समाजामध्ये ते अनेक वर्षापासून काम करत आहेत। तिप्पण्णा गणेरी वयस्कर आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या तेलुगू भाषिक एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा या अनुषंगाने त्यांना देखील उपाध्यक्षपदी करण्यात आलेले आहे। तसेच कुरहीन शेट्टी समाजमध्ये त्यांचं प्रतिष्ठा आहे। त्यांनी सुद्धा कुरहीन शेट्टी आणि तेलुगू भाषिकमध्ये त्यांनी संघटनात्मक काम करावं या उद्देशाने नागप्पा कामूर्ती यांना उपाध्यक्षपदी देण्यात आलेले आहे आणि महिला प्रतिनिधी पूर्वीपासून बिडे कामगारामध्ये काम करतात त्यांना देखील सेक्रेटरीपदी म्हणून अंबिका गादास यांची निवड करीत आहोत। त्याच पद्धतीने सहसेक्रेटरी म्हणून वडार समाजामध्ये त्यांनी काम करतात। वडार समाज तेलुगू समाज एकत्रित त्यांनी करावं या उद्देशाने ते सुद्धा युवक आहेत म्हणून अंबादास देवरे यांना सहसेक्रेटरी म्हणून निवड करीत आहोत। वयस्कर असलेले गोविंदराज एकबोटे सकुनसाळे समाजामध्ये आणि ते माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा समाज एकत्रित करावा आणि त्यांचे सल्ला मार्गदर्शन मिळावं यासाठी गोविंदराज एकबोटे यांची सल्लागारपदी निवड करीत आहोत। तसेच गंगाधर बग्गा हे पोषम्मा मंदिर ट्रस्टचे प्रेसिडेंट आहेत त्यांना सुद्धा सल्लागारपदी नियुक्ती केलेली आहे। वेणुगोपाल म्यानापंतुलू गणेश मंदिर ट्रस्टी आहेत त्यांनी सुद्धा पद्मशाली समाज आणि सर्व तेलुगू भाषिक एकत्रित करण्यासाठी त्यांचंही मार्गदर्शन लाभावं या दृष्टीने वेणुगोपाल म्यानापंतुलू यांचाही निवड करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने प्रसिद्धी प्रमुख म्हणून आणि हे सर्व घडत असताना प्रसिद्धी प्रमुख करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी बालाजी श्रीचिप्पा सर यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे। लवकरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उदाहरणार्थ पद्मशाली समाज असू द्या, तोगटवीर असू द्या,
कुरीन शेट्टी समाज, वडार समाज, मोची समाज, सकुनसाळी समाज, जानरा समाज आदी जे आपले तेलुगू भाषिकमध्ये मोडतात त्या सर्व समाजांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. नूतन अध्यक्षांचा राहील, सर्व पदाधिकाऱ्यांचा राहील आणि सर्व समाजांना, सर्व तेलुगू भाषिकातील समाजांना एकत्रित करून जे अडीअडचण आहेत, आमचे जे अडचण आहेत तेलुगू भाषिक लोकांचं, त्याचे पाठपुरावा करण्यासाठी हे सर्व समिती, केंद्र सरकार, राज्य शासन या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि यासंबंधी लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. त्याच पद्धतीने याच्यामध्ये आमचे जे तेलुगू भाषिक एकता संघर्ष समिती जो आहे तो समिती सर्व तेलुगू भाषिकांसाठी खुला आहे आणि कुठल्याही आपल्या तेलुगू भाषिकमधील ज्या लोकांना, ज्या नागरिकांना, ज्या कार्यकर्त्या लोकांना इच्छुक असेल त्यांनी या संघर्ष समितीमध्ये येऊ शकतात. त्यांना सुद्धा आम्ही समाविष्ट करू आणि या समितीद्वारे, संघर्ष समितीद्वारे त्यांना काम करायचं जर इच्छा असेल त्यांना पद देऊन त्यांना सुद्धा काम करण्यासाठी आम्ही हे करू. एकूण सर्व तेलुगू भाषिक समाज, तेलुगू भाषिकांनी एकत्रित यावं. आपले मुलं आहेत जे आपले वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात, त्यांचा अडचण दूर व्हावा हा आमचा एक हेतू आणि तेलुगू समाजांना सर्व काही उपयुक्त ठरावं आणि शासनाद्वारे आम्हाला काही न्याय मिळावा हे सर्व ठरवण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमच्या भूमिका जाहीर करू आणि नवीन जे पदाधिकारी यांना निवड केलेले आहे त्यांना पुढील काळात शुभेच्छा आम्ही देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.